नमस्कार. cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्यामार्फत टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी एक आगळावेगळा उपक्रम आपण घेऊन आलोय. भेट दिग्गजांशी या अंतर्गत आज पुणे शहर आणि परिसरातील नामांकित दिग्गज आणि आपली कारकीर्द गाजून एक आदर्श निर्माण करणारे खेळाडू यांना आपण आज चर्चेला बोलवले. आपल्या समोर आज एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. ज्या खेळाडूला गोलंदाजी कापणारा फलंदाज म्हणून नेहमी ओळखलं जायचं. आपल्या फलंदाजीची दहशत त्यांनी अशी निर्माण केली की कित्येक गोलंदाजांना रात्री स्वप्नात सुद्धा त्या फलंदाजाचा चेहरा दिसायचा. अशा विशाल कांबळी यांच्याशी आपण चर्चा करतोय. नमस्कार विशाल. नमस्कार. विशाल, तुमचं पूर्ण नाव? विशाल वसंत कांबळे. विशाल, तुम्ही साधारण क्रिकेट खेळायला कधीपासून सुरुवात केलीत? मी सन 1999 सालापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि व्यावसायिक क्रिकेट हे मी 2000 सालापासून खेळतो. आज 15 वर्ष पूर्ण झाली त्याला व्यावसायिक खेळून. विशाल, तुमची पहिली टीम कुठली होती ज्या टीम मधून तुम्ही पहिली व्यावसायिक टुर्नामेंट खेळलात? पिंपरी चिंचवडमध्ये नावाजलेली एक टीम होती, पिंपरी ट्रॅकर्स म्हणून. तर त्या संघाचा कर्णधार सुनील सुतार याच्या मार्गदर्शनाखाली मी पहिली व्यावसायिक टुर्नामेंट खेळलो औंधमध्ये. बरं विशाल, हा जो 15 वर्षाचा कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये तुम्हाला असे बरेचसे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील किंवा बऱ्याचशा घटना घडल्या असतील की ज्या घटना तुम्ही कधीच विसरणं शक्य नाही. तर त्या घटना तुम्ही आमच्याबरोबर काही जर शेअर केलं तर आम्हाला फार आनंद होईल. म्हणजे मला समजलं नाही घटना म्हणजे जे काही क्रिकेटमधले अनुभव आहेत तुमचे, जे क्रिकेटमधले जे अनुभव आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या घटना घडतात क्रिकेटच्या मैदानावरती असतील त्या, तर अशा काही निवडक घटना की ज्या तुमच्या कायम मनामध्ये राहिल्या? माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक 6 घटना अशा घडल्यात की त्या मी माझ्या पूर्ण आयुष्यभर विसरू शकत नाही. ती सगळ्यात प्रथम म्हणजे रमणबाग म्हणून एक टुर्नामेंट असायची, रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, जी आपल्या पुण्यातले वर्ल्ड कप म्हणून मानला जायचा. तर त्या टुर्नामेंटला मी पुण्यातला पहिल्यांदा शतक मारणारा प्लेअर मी होतो. माझ्यानंतर पप्पू रामगुडेंनी शतक मारले पुण्यातला प्लेअर म्हणून. त्यानंतर त्याच टुर्नामेंटला दुसऱ्या वर्षी मी लागोपाठ 6 बॉलला 6 सिक्स मारलेत. असे बरेचसे आहेत किस्से. त्यानंतर देवरोडला अजीज शेखला मी एका ओव्हरला 40 रन मारलेत. त्यानंतर रिव्हर्स एकही बॉल सरळ नाही खेळता रिव्हर्स मी 50 धावा अशा 2 वेळा केलेल्या आहेत रिव्हर्स मारून. असे आणि बरेचसे किस्से आहेत, पण त्यातल्यात मला हे 6 जे क्षण आहे ते अतिशय अविस्मरणीय आहे, ते मी कधीही विसरू शकत नाही. विशाल कांबळी शरीराने अतिशय भरभक्कम खेळाडू म्हणून नेहमी ओळखला जायचा. विशाल कांबळी हा मला वाटतं त्या काळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात वजनदार म्हणजे वजनाचा खेळाडू असावा. परंतु विशालला मी कधी 38 सर्कलच्या आतमध्ये फील्डिंग करताना बघितलं नाही. नेहमी विशाल बाउंड्री लॉंग ऑन लॉंग ऑफ असलेल्या ठिकाणीच क्षेत्ररक्षण करायचा. तर ते करत असताना विशालला काही कधी अडचणी आल्या का? नाही, कधीच नाही. कारण की ज्यावेळेस मी व्यावसायिक खेळायला सुरुवात केली तेव्हा माझा कर्णधार जो होता संदीप जगताप, त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीने तो माझा पुरेपूर वापर करून घ्यायचा. की माझी शरीरयष्टी जरी जास्त असली तरी त्याला माहित होती की याच्यामध्ये चपळता आहे, त्यामुळं जास्त करून तो मला बाहेर फिल्डिंगला, कधी आमचा जर किपर नसला तर पार्ट टाइम किपिंग मी भरपूर वेळा केलेली आहे. विशालना मी पाहिलंय, मला आठवतं निगोजच्या मैदानावरती साधारण एक 90-92 सालाची गोष्ट असेल की विशाल कांबळी त्यावेळेस जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळायला जायचा, तर त्या आतमध्ये खेळायला जाणाऱ्या संघांची बॅट आणि बाकीचं साहित्य सांभाळण्यासाठी विशाल कांबळी बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचा. तो विशाल कांबळी आणि त्यानंतर एक दिग्गज विशाल कांबळी, हा प्रवास कसा होता? ना, प्रवास अतिशय चांगला झाला माझा. कारण की मला माझ्या क्रिकेट लाईफमध्ये 2 कर्णधार मला असे जे मिळाले, एक तर सुनील सुतार म्हणून पिंपरी ट्रॅकर्स टीममध्ये असताना, त्यानंतर संदीप जगताप एव्हरग्रीन कॅप्टन आहे. माझ्या टीममेट्स जेवढे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार की संदीप जगताप हा आत्तापर्यंतचा पुण्यातला सगळ्यात दिग्गज कॅप्टन झालेला आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये आम्ही डिंगडॉंग संघामध्ये आम्ही जेव्हा खेळत होतो कंटिन्यू 96 मॅच आम्ही जिंकलो होतो आणि 97 मॅच आम्ही औंधमध्ये हरलो होतो. जयंत भोसले म्हणजे जी सनी 11 टीम आहे त्या टीमला आम्ही 97 मॅच हरलो होतो. ते पण म्हणजे थोड्या चुक्या झाल्या होत्या आमच्या, त्यामुळे आम्ही 97 मॅच लागोपाठ जिंकलो होतो त्यावेळेस. म्हणजे मला वाटतं जर टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वविक्रम लिहिण्याची पहिल्यापासून जर सोय असती तर हा विक्रम आता आज आपल्याला कळतो, इथून पुढे तो साऱ्या जगाला कळेल. परंतु हा अतिशय अक्षरशः विश्वविक्रमामध्ये नोंद करून ठेवी अशा प्रकारचा विक्रम तुमच्या सहकार्याने तुमच्या टीमने करून दाखवला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक नवीन खेळाडू आता तयार होत आहेत आणि काही खेळाडूंना मोठं नाव कमवायचंय.
परंतु ते करत असताना त्यांनी आपल्या अंगामध्ये असे कुठले गुण अंगीकारावेत जेणेकरून त्यांना एक मोठा क्रिकेटपटू म्हणून उदयाला येता येईल? माझ्या म्हणण्यानुसार की जेवढे पण आता नवोदित खेळाडू आहेत त्यांचं फोकस जे आहे ते क्रिकेटकडे नसून जो मिळणारा तात्पुरता पैसा आहे त्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष आहे. कारण की आता पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असं फॅड निघालं की जे मॅच जिंकल्यानंतर लगेच साईडला जायचं, त्या पैशाची काय विल्हेवाट लावायची ते झालेलं आहे. त्यामुळं मुलांचं लक्ष पैशाकडे जास्त आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिलं स्वतःला तयार करा, चांगलं क्रिकेट खेळा, चांगले अनुभव घ्या, त्यानंतर तुम्हाला बाहेरचे संघ जे आहेत ते नक्कीच तुम्हाला बोलवतील. पैसा तर हा तुम्हाला यापुढे मिळणारच आहे आणि क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आहे, पण पहिलं स्वतःचं नाव कमवा, त्यानंतर पैसा तर तुमच्या बरोबर राहणारच आहे. विशाल, आदर्श खेळाडू प्रत्येकाचा असतो. कुठल्या क्षेत्रामध्ये काम करताना त्या व्यक्तीचा समोर एक आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच तो व्यक्ती काम करत असतो. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना कुठल्या खेळाडूचा आदर्श तुमच्या समोर होता? डिंगडॉंगमध्ये खेळत असताना मला मारुती वैराट म्हणजे आवर्जून सांगेल की ह्या प्लेयरचे जे इनिंग्स म्हणजे आम्हीच्या काळात जे आम्ही बघितले होते आणि मारुती वैराटची जी बॅटिंग होती ती सॉलिड असायची. कारण की एकमेव प्लेयर असा होता की पूर्ण मॅच तो स्वतःच्या खांद्यावर घेऊन खेळायचा आणि दरवेळेस तो जर चांगला परफॉर्मन्स असायचा. मला आठवते जी मी पहिली टुर्नामेंट खेळत होतो डिंगडॉंगमधनं बार्शीला तर मोकलला, तर तिथं त्यांनी शेवटच्या क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनलमध्ये तिन्ही मॅचला 50 रन मारून टीमला विजय मिळवून दिला होता आणि तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर होता. आजही माझा किती जरी चांगले बॅट्समन आले तरी मारुती वैराट हा माझा ऑल टाइम फेवरेट बॅट्समन राहणार. गोलंदाजामध्ये तुम्ही कुठल्या खेळाडूचा उल्लेख आवर्जून कराल? संदीप जगताप आणि अफजल शेख, कारण की मी त्यांच्यावर जास्त खेळलोय आणि त्यांना किपिंगही मी केली, त्यामुळे मला माहिती आहे की दोघांची सुरेख गोलंदाजी आहे. विशाल कांबळी आता डॉल्फिन स्पोर्ट्स या ब्रँडचा मालक आहे. विशाल कांबळीनं डॉल्फिन स्पोर्टला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि डॉल्फिन स्पोर्ट्स आता हा क्रिकेटमध्ये एक ट्रेडमार्क बनत चाललाय. तर डॉल्फिन स्पोर्टच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? मला आठवते की 2002 मध्ये म्हणजे माझे जे टीममेट्स होते अफजल, मी, संदीप जगताप, मारुती वैराट, आम्ही बॉम्बेला गेलो होतो सिल्वोच्या बॅट आणायला. तेव्हा सिल्वोचं एक मोठं फॅड निघालं होतं की सिल्वोच्या बॅट एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. तर आम्ही जेव्हा तिकडे गेल्यानंतर तो जो सिल्वरचा जो मालक आहे रमेश भाई, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही क्रिकेटच्या व्यतिरिक्त काय करता अजून? तर आम्ही म्हटलं नाही, क्रिकेटच खेळतो. तर त्यांनी मला सांगितलं की जर तू क्रिकेट खेळत असेल तर ह्या माझ्या बॅट्स पण तू सेल कर. मग मी त्या सुरुवात केली होती बॅट सेल करायला. मग त्यानंतर त्याने मला स्पॉन्सरशिप दिली ती. पुण्यातला पहिला प्लेअर होतो की डॉल्फिनचं शूज पासून सगळं मी घालून खेळायचो. मग आता एक अशी मी पण म्हटलं की आता एवढं वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे तर आता थोडीशी काहीतरी आपणही सुरुवात करूया. म्हणून गेल्या 6-7 वर्षापासून मी माझा स्वतःचा एक ब्रँड काढला डॉल्फिन म्हणून. आणि जे नवोदित खेळाडू आहेत की ज्यांना म्हणजे काही अडचण असतात की कपडे घेण्यासाठी किंवा बॅट घेण्यासाठी, मी त्यांना नक्कीच माझ्या शॉपमध्ये कधी या तुम्ही, एक विनामूल्य तुम्हाला माझ्याकडनं सगळं जे मला शक्य होईल ते मी नक्कीच तुम्हाला देईल. आणि पुणे टेनिस क्रिकेट हे मोठंच झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. डॉल्फिनची बॅट कुठल्याही खेळाडूने जर घेतली आणि त्या बॅटला काय झालं तर पूर्ण नवीन बॅट देण्याची तुम्ही एक अभिनव अशी प्रकारची योजना त्या ठिकाणी तयार केली, तर तेवढा विश्वास तुम्ही सर्व खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण केलाय. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद देणं किंवा आभार मानणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी चर्चा करत होतो विशाल कांबळे यांच्या बरोबर. आणि विशाल कांबळे यांना एक प्रश्न आता आवर्जून मला विचारायचा आहे की cricklife.in वेबसाईट आणि त्याचबरोबर पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्यामार्फत जे काम टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी केलं जातंय, तर ह्या कामामध्ये कशा प्रकारे पुढे प्रगती करता येईल किंवा हे काम चांगलं चाललंय की अजून याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निश्चितच अजयदादा आणि दीपक मंडले, तुमचंच नाव घेतोय की तुम्ही जो हा उपक्रम राबवताय तो अतिशय सुंदर आहे. कारण की मला वाटतं की आतापर्यंत जे टेनिस क्रिकेट प्लेयर खेळतात, मला असं वाटत नाही कुणाचे आई वडील ग्राउंडवर येऊन ते मॅचेस बघत असतील, पण या निमित्ताने त्यांच्या घरच्यांना घर बसल्या त्यांच्या फॅमिलीला हे मॅचेस दाखवू शकतात की बाबा आम्ही जातो तर आम्ही कसं क्रिकेट खेळतो, कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही तिथं ते ऊन असतं किंवा जे काय असेल त्यामध्ये आम्ही तिथं खेळून जे 2 पैसे मिळतात ते घरच्या सहभाग करतो. आणि त्यामुळे हे आता त्यांना दिसेल की बाबा ठीक आहे आमच्या घरातून तर जातात हे, की जाऊन ते कुठं खेळतात, काय खेळतात, कसे खेळतात हे त्यांना आता दिसायची एक सुवर्ण संधी त्यांना मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद विशाल, आमच्यासाठी तुम्ही वेळाच वेळ काढून आलात. आमच्याशी तुमच्या क्रिकेटमधला बराचसा प्रवास तुम्ही थोडक्यात का होईना परंतु मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट तर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.